ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण ही सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. व ही कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ होईल व काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ऐकल्याने तुम्हाला जरूर लाभ होईल. शिवमहापुराणाची कथा अशी आहे की हे ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होतील आणि तुमच्या संसारामध्ये पतीपत्नीमध्ये अधिक प्रेम वाढेल, सुख समाधान लाभेल. तुम्हाला चारी बाजूने हे ऐकताना शुभच समाचार कानावर पडतील, समजतील. नवरात्रीमध्ये हे ऐकल्याने त्याचे फळ अधिक मिळते. शिवपुराण ऐकल्याने दुर्गा माताही अधिक प्रसन्न होते. त्यामुळे दोन्ही देवांचे आशीर्वाद व कृपादृष्टी आपणास मिळते. श्री शिव महापुराण महिमा. श्री गणेशाय नमः. श्री पार्वती परमेश्वराय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवाय नमः. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य, तुमचे ज्ञान अगाध आहे. मला सर्व पुराणे जाणून घ्यावयाचे आहेत. वैराग्ययुक्त भक्तीने विवेक निर्माण होतो. हा विवेक कसा वाढवावा? महान साधू काम, क्रोध, लोभ कसे जिंकतात? दैवी संपदा वाढविण्याचे उपाय कोणते? आपण मला शाश्वत असे कल्याणकारी साधन सांगावे. कलियुगात अंतःकरण शुद्ध करून शिवस्वरूप प्राप्त कसे करावे? सूत म्हणाले, शौनकजी, खरोखर तुम्ही धन्य आहात. तुमच्या अंतःकरणात पुराण कथा श्रवण करण्याविषयीचे प्रेम आहे. मी तुम्हाला सर्वश्रेष्ठ असे साधन सांगणार आहे. ते साधन शास्त्रशुद्ध सिद्धांताचे आहे. तुमच्या हृदयातील सात्विक भाव जागृत करणारे आहे. त्यामुळे भगवान शंकर यांना परम समाधान लाभेल. ह्या शास्त्राचे नाव शिवपुराण असे आहे. पुरातन काळी भगवान शंकरांनी स्वतःच याचे निरूपण केले आहे. महर्षी व्यासांनी सनतकुमारच्या आज्ञेप्रमाणे ह्या पुराणाची रचना केलेली आहे. कलियुगातील सर्वांचे परमकल्याण व्हावे असा ह्या पुराणाचा प्रमुख उद्देश होता. शिवपुराण हे महान शास्त्र आहे. हे शास्त्र म्हणजे भगवान शंकराची वाङ्मयीन मूर्तीच आहे. याचे श्रवण केले आणि आचरण केले की ही शिवजींची महान उपासनाच आहे. अशा ह्या शिवभक्तीने मानवाचा उद्धार होऊ शकतो. मोक्षाची सहज प्राप्ती होऊ शकते. मनुष्याच्या मनातील पापवासना नाहीशी होते. इहलोकी त्याला उत्तम सुख लाभते आणि परलोकी तो शिवस्वरूपात एकरूप होतो. शिवपुराण हे मानवाला ज्ञान, भक्ती, वैराग्य प्राप्त करून देणारे आहे. मनातील सर्व विकल्प नाहीसे करून परमश्रद्धायुक्त अंतःकरणाने एकाग्रतेने या ग्रंथाचे श्रवण करावे. अशा साधकावर शिवजी कृपेचा वर्षाव करतात. मागे पुढे उभे राहून त्यांचा सांभाळ करतात. यासाठी त्यांना मनोभावी शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करीत राहावी. त्यामुळे चारी पुरुषार्थांचा प्राप्ती होते. जीवन अंतर्बाह्य आनंदी होते. आपले मूळचे सच्चिद आनंद स्वरूप प्रकट होते. अध्याय 2. गरीब ब्राह्मण देवराजचा उद्धार. सूत शौनकांना म्हणाले, तुम्हाला मी एक प्राचीन कथा सांगतो. त्या कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या अंतःकरणातील पापाचा अंधकार पूर्णपणे नाहीसा होतो. तरी एकाग्रतेने या कथेचे श्रवण करावे. पुरातन काळी किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता. त्याने अनेक लोकांना फसवले होते. पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे समजून अनेकांची धनदौलत लुबाडून घेतली होती. त्याच्या हातून काही दानधर्म होत नव्हता. तो आपली संपत्ती परस्त्रीसाठी खर्च करत होता. त्याचे आचार, विचार, उच्चार सात्विक नव्हते. देवराज गावोगावी फिरत असे. एके दिवशी फिरत फिरत तो प्रतिष्ठानपूर नावाच्या गावी आला. तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले. त्या मंदिरात अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते. देवराज त्या दिवशी त्या मंदिरातच राहिला. खूप दमून भागून गेल्यामुळे त्याला ताप आला होता. त्याला झोप लागत नव्हती. त्या शिवमंदिरात एक साधू शिवकथा सांगत होते. ते शब्द देवराजच्या कानावरती पडले. 1 महिनाभर तब्येत बरी नसल्यामुळे देवराज त्या मंदिरातच राहत होता. त्यामुळे रोज त्याला पुराणकथा ऐकावयास मिळत होती. त्याने कधीही आजपर्यंत पुराणकथा श्रवण केली नव्हती. त्यामुळे आता त्याचे पुण्यकर्म वाढू लागले होते. देवराज पुराणकथा ऐकतच त्या मंदिरात पंचतत्वाशी विलीन झाला. यमदूतांनी त्याला यमलोकी नेले. आजपर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्यावयाची होती. एवढ्यात अचानक भगवान शंकराचे पार्षदगण तेथे प्रकट झाले. त्यांचा वर्ण शुभ्र होता. सर्वांगावर भस्म लावलेले होते. रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या. त्यांच्या हातात त्रिशूल होते. शंकराच्या दूतांनी यमाच्या दूतांना तेथून परत पाठवले. देवराजास विविध पाशातून मुक्त केले. त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. ही गोष्ट यमाला कळली. यमास पार्षदगण दिसले. यमाने त्या शिवदूतांचा सन्मान केला. देवराज ब्राह्मणाला घेऊन पार्षदगण कैलासलोकी आले आणि त्यांनी त्यास शिवजींच्या स्वाधीन केले.
फक्त शिवपुराणाच्या श्रवणाने देवराज पुण्यात्मा बनला. ही कथा ऐकून शौनक सूतजींना म्हणाले, तुमच्या कथेने माझे जीवन कृतकृत्य झाले आणि माझी शंकरावरील भक्ती वाढत राहिली. अध्याय 3. अधर्मी बिंदुल व चंचुला. सूत म्हणाले, शौनकजी, तुम्ही महान शिवभक्त आहात. तुम्हाला आणखी एक महत्त्वाची कथा मी सांगतो. पुरातन काळी बाष्कल नावाचे एक टुमदार गाव होते. तेथे अनेक ब्राह्मण मंडळी बसली होती. ती मंडळी वैदिक धर्माचे आचरण करीत नव्हती. त्यांची आसुरी संपत्ती वाढली होती आणि दैवी संपत्तीचा ते विचार देखील करत नव्हते. ते शेती करून जीवन जगत होते. ते व्यभिचारी होते. सत्याने वागलो तर जीवनाचे कल्याण होते याचे त्यांना विस्मरण घडले होते. गावातील सर्वच माणसे दुराचारी होती. बिंदुल नावाचा एक ब्राह्मण त्या बाष्कल नावाच्या नगरीमध्ये राहत होता. तो अत्यंत दुराचारी होता. त्याच्या पत्नीचे नाव चंचुला असे होते. ती धर्माने वागत होती. तरी पण तो आपल्या पत्नीची उपेक्षा करीत होता आणि परस्त्रियांच्या चक्रात सापडलेला होता. तिने आपल्या पतीला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु बिंदुल काही केल्या चांगले वागायला तयार नव्हता. त्याने परस्त्रीशी लग्न केले. चंचुला आपल्या पुत्रांचे पालनपोषण करीत होती, परंतु पतीची अशी अवस्था पाहून ती पण वाईट मार्गाला लागली. काही वर्षानंतर पतीचे निधन झाले. मृत्यूनंतर त्याला नरक यातना भोगाव्या लागल्या आणि तो पिशाची योनीत जन्माला आला. चंचुला एकदा गोकर्ण क्षेत्री आली होती. तेथे मंदिरात शिवकथा चालली होती. कथेकरी सांगत होते, ज्या स्त्रिया मनाने देखील व्यभिचार करतात त्यांना यमलोकाची प्राप्ती होते. अतिशय दुःख भोगावे लागते. चंचुलाने शिवकथा सांगणाऱ्यांचे पाय धरले आणि ती म्हणाली, मी अतिशय व्यभिचारी आहे, तरी मी आता काय करावे? याचा मार्ग आपण मला दाखवावा. आपल्या चुकीबद्दल ती विलाप करू लागली. चंचुलाशी अशी दयनीय अवस्था पाहून कथेकऱ्यास तिची दया आली. त्याने तिला शांत होण्यास सांगितले. तुला पश्चाताप झालेला आहे. आता यातून मार्ग निघू शकतो. आता निश्चित लक्षात ठेव की मनात निर्माण झालेले पाप ही नाशाला कारणीभूत होते. तरी आता शांत हो. एकाग्रतेने मी काय सांगतो याचे तू श्रवण कर. त्याचा तुला लाभ होईल. चंचुला त्यांच्यासमोर हात जोडून उभी राहिली. अध्याय 4. शिवपुराण श्रवणाने चंचुलास कृपाप्रसाद. कथेखरी चंचुलाला उपदेश करू लागले. जगातील माणसे व स्त्रिया हे पतनशील असतात. आपण जे कर्म करतो त्याचे अव्यक्त फळ प्राप्त होते व कालांतराने ते व्यक्त स्वरूपाला येते. तू शिवपुराण सुदैवाने ऐकले आहेस. त्यातील एक कथा ऐकून तुला आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. तुझ्या अंतःकरणातील विवेकाचा दीप प्रज्वलित झाला. आता तुझ्या मनामध्ये पापाचा विचार देखील निर्माण झाला तर तुला याची फळे भोगावी लागतील. शिवकथेचा महिमा अगाध आहे. जे शिवकथेचे परमश्रद्धेने श्रवण करतात त्यांच्या मनात पापाचा लवलेश निर्माण होत नाही. तरी तू आता शिवाची उपासना करावयास सुरू कर. मन शुद्ध झाले की शिवजी प्रसन्न होतात. पश्चातापाने शुद्ध झालेल्या त्या चंचुलाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला आपल्या पापी स्वभावाची सारखी भीती वाटत होती. तिला आता शिवजींची उपासना करून आपणास आता आनंदाची प्राप्ती होणार हे जाणवू लागले होते. तिने गोकर्ण क्षेत्री राहण्याचा विचार केला. आपण आता शिवपुराण संपूर्ण ऐकावे असे तिला वाटू लागले होते. त्याप्रमाणे तिने आपली मनोदशा कथेकऱ्यांच्या समोर व्यक्त केली. त्यांनी सांगितले, एका कथेने तुझ्या मनात वैराग्य निर्माण झाले. शुद्ध मनाने संपूर्ण कथा तू ऐकल्यास तर तुझ्या हृदयात दडून बसलेले पाप नाहीसे होईल. यासाठी साक्षीभावाने तुलाच तुझ्या हृदयाचा शोध घ्यावा लागेल. चंचुला आता गोकर्णमध्येच राहू लागली. ती नित्याने शंकराची आराधना करत होती. जे खावयास मिळेल त्यावर समाधानी होती. रात्रंदिवस तिला शिवजींची ओढ लागली होती. नित्याने सायंकाळच्या वेळी मंदिरात येऊन शिवपुराणांचे श्रवण करी. असा नित्यक्रम सदैव चालू असल्यामुळे तिला शिवजींचे दर्शन झाले. ती अतिशय आनंदी झाली. भगवान शंकराने तिला आशीर्वाद दिले. ती आता गोकर्ण सोडून शिवलोकी आली. तेथील सारे पवित्र वातावरण पाहून ती आश्चर्यचकित झाली. पार्वती मातेने तिला जवळ बोलावून आशीर्वाद दिले आणि पार्वतीची सेवा करत ती तेथेच राहिली. सात्विक आचरणाने नराचा नारायण बनतो हे निश्चित सत्य आहे. आपण ही प्रत्येक पाऊल सत्याने टाकावे. अध्याय 5. बिंदुल व चंचुलास निजधाम प्राप्त झाले. सूत म्हणाले, शौनकजी, चंचुला ही अंतःकरणापासून पार्वतीची सेवा करत होती. एके दिवशी चंचुला पार्वतीला म्हणाली, देवी, तुला माझा साष्टांग नमस्कार. तू खरोखर ब्रह्मस्वरूप आहेस. या विश्वाचे आदी कारण तूच आहेस. तू शांत आहेस व अनंतही आहेस. तुझ्या सत्तेने 3 गुण कार्य करतात. तूच आदिमाया आहेस. तू जगदंबा आहेस. तू दुष्टांचा नाश करणारी आणि सज्जनांना तारणारी आहेस. पार्वतीने चंचुलाची स्तुती ऐकली. ती चंचुलास म्हणाली, तू शुद्ध मनाने माझी भक्ती करतेस. तुला काय वर पाहिजे ते आता मला सांग.
चंचुला म्हणाली, माझे पती बिंदुल हे ब्राह्मण असून देखील व्यभिचारी होते. ते माझ्या आधी मृत्यूच्या स्वाधीन झाले. त्यांना कोणती गती मिळाली असेल, ते आता कोणत्या अवस्थेत असतील हे कृपा करून मला सांगा. त्यांचा उद्धार कसा होईल, त्यांची माझी भेट होण्याची इच्छा आहे. आपण कृपया मला मार्गदर्शन करावे. पार्वतीने क्षणभर चिंतन करून सांगितले, तुझा पती बिंदुल हा महापातकी होता. त्याला विविध प्रकारच्या नरकयातना भोगाव्या लागल्या. आता तो विंध्य पर्वतावर पिशाच रूपाने फिरत आहे, विविध प्रकारच्या दुःखात आहे. हे ऐकून चंचुलाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आपले पती पापाचे फळ भोगत आहेत हे तिने जाणले, परंतु यातून कोणता मार्ग कसा काढावा याबद्दल चिंतन करू लागली. चंचुला पार्वतीला म्हणाली, माझ्या पतीची व माझी भेट कशी होईल, त्यांचे पाप कशाने नाहीसे होईल. पार्वती माता म्हणाली, चंचुला तू काळजी करू नकोस. शिव महापुराणचा महिमा अगाध आहे. मी गंधर्वराज तुंबरुलला तुझ्या पतीसमोर शिवमहिमा सांगण्याची व्यवस्था करते. त्याप्रमाणे गंधर्वराज तुंबरला विंध्य पर्वतावर पाठविण्यात आले. त्यांनी एक भव्य सभामंडप बांधून तेथे पिशाच रूप बिंदुलला बोलवले आणि शिवपुराणाची कथा हातात विना घेऊन ऐकवली. त्या अमृतमयी शिवपुराणाचे वर्णन ऐकून सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यामुळे पिशाच रूप बनलेल्या बिंदुल ब्राह्मणाचे सर्व पातक नाहीसे होऊन गेले. त्यामुळे पिशाची योनीतून त्याची मुक्तता झाली. चंचुलाला अतिशय आनंद झाला. पुन्हा बिंदुल आणि चंचुलाचे मिलन झाले. दोघांनी सर्व शिवभक्तांना नमस्कार केला. तुंबरूंना तर साष्टांग नमस्कार घातला. हर हर महादेवाचा जय जयकार केला. अशा प्रकारे पिशाच योनीत फिरणारे बिंदुल शिवकथेने सर्व पापातून मुक्त झाले. बिंदुल व चंचुला सर्व बंधनातून मुक्त होऊन निजधामास गेले. हा तर सर्व शिव महापुराणचा महिमा होय. नमः शिवाय. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन आपल्याला येईल. राधे राधे.